सुस्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी सौ श्रुती ओंकार चितळे इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांना नमस्कार करते व त्यांचे स्वागत करते. आज व्याख्यानमालेच्या अध्यक्ष आहेत सौ नेहा काकू करमरकर. तसेच आपले व्याख्याता आहेत सौ मृण्मयी सहस्रबुद्धे. यांचे शब्दसुमनांनी मी स्वागत करते. यानंतर त्यांना विठ्ठल आणि रखुमाई समोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्याची विनंती करते. धन्यवाद. आज दुर्गेचे 8वे रूप म्हणजे महागौरी. गौर म्हणजे गोरा, सफेद, जे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता याचा मिलाफ अशी ही महागौरी म्हणजे दुर्गा मातेचं 8वं रूप. माता गौरीला शिवाची अर्धांगिनी आणि श्री गणेशाची आई रूपात देखील ओळखलं जातं. माप शक्ती देणारी, ज्ञान देणारी, पापांपासून मुक्त देणारी ही देवता. देवीचं वय 4 वर्ष मानलं जातं. इतकंच नव्हे तर तिची आभूषणं आणि वस्त्र देखील श्वेत रंगाची आहेत. वृषभ हे तिचं वाहन आहे. तिच्या 4 भुजांमध्ये अभय मृदा, त्रिशूल, डमरू आणि वरमुद्रा आहे. अत्यंत शांत स्वभावाची ही महागौरी पार्वती रूपात असताना भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपस्या केली होती. जिच्यामुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते त्या महागौरीला वंदन करूया. या देवी सर्वभूतेषु छाया रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. यानंतर मी व्याख्यात्यांची थोडक्यात ओळख करून देते. सौ मृण्मयी सुयोग सहस्रबुद्धे, पूर्वाश्रमीची मृण्मयी मंदार ओक, शिक्षण BA पूर्ण, तसेच कथ्थक विशारद, शिवणकाम, इमिटेशन ज्वेलरी अशा अनेक गोष्टींमधून ती आपला छंद जोपासते. यानंतर व्याख्यानाविषयी 2 ओळीत मांडते. भर जरी ग पितांबर दिला फाडूना, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलते. ती स्त्री म्हणजे द्रौपदी. ऐकूया द्रौपदीचं चरित्र मृण्मयी हिच्या तोंडून. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु. नमस्कार. उपस्थित सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून तसेच श्री कृष्णेश्वर देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून मी माझ्या व्याख्यानमालेला सुरुवात करते. अहिल्या द्रौपदी सीता
तारा मंदोदरी तथा पंचकनाम स्मरे नित्यम महापातकनाशनम. प्रस्तुत श्लोकात 5 पतिव्रतांचा उल्लेख आलेला आहे. या 5ही जणींचे भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. याच 5 जणींपैकी एक म्हणजे द्रौपदी. आज नवरात्र व्याख्यानमालेच्या निमित्ताने द्रौपदीचे चरित्र सांगण्याची संधी मला मिळालेली आहे. पण द्रौपदी या विषयाची पाळेमुळे ही अखंड महाभारतभर पसरली आहे. अन्य पतिव्रतांप्रमाणे तिचे एकटीचे असे चरित्र कुठेच उपलब्ध नाही. द्रौपदी हा खूप मोठा विषय आहे. या विषयाचा अभ्यास करून मला जे काही आकलन झालं आहे ते मी आज तुम्हासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. महाभारत प्राचीन भारतीय संस्कृतीमधील एक महाकाव्य. महाभारत, जय, भारत अशा नावांनी रूढ असलेलं हे महाकाव्य. महाभारत म्हणजे कृष्णाची गीता. महाभारत म्हणजे पांडवांचा पराक्रम. महाभारत म्हणजे कृष्णार्जुनाची मैत्री. महाभारत म्हणजे कर्णाची दानशूरता. महाभारत म्हणजे कुंतीचा त्याग. महाभारत म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. महाभारत म्हणजे अफाट अकल्पित युद्ध. आणि महाभारत म्हणजे असामान्य द्रौपदीची कथा. कृष्णा, पांचाली, द्रौपदी, याज्ञसेनी अशा अनेक नावांनी संबोधली जाणारी द्रुपद राजाची अयोनिज कन्या, धृष्टद्युम्नाची बहीण, कृष्णाची मानलेली बहीण, 5 पांडवांची पत्नी, इंद्रप्रस्थाची आणि नंतर हस्तिनापूरची साम्राज्ञी अशा स्वरूपात ती आपल्याला संपूर्ण महाभारतात भेटत राहते. पण मात्र ती महाभारताची नायिका नाही. जसे सीतेमुळे रामायण घडले, राम रावणाचे युद्ध झाले, तसे महाभारतात झालेले नाही. महाभारतातील 18 दिवसांचे न भूतो न भविष्यती असे युद्ध भावाभावांमधील राज्यवाटणीवरून झाले. फार तर न्याय अन्याय, धर्म अधर्म मधला संघर्ष असे म्हणता येईल. परंतु सर्वाधिक भरडली गेली ती मात्र द्रौपदी. रजस्वला असताना भर राज्यसभेत स्वतःच्या 5 पराक्रमी पतींसमोर वस्त्रहरण, राज्य असून 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, राणी असून दासीपण, रूप असून ते विराटा घरी लपवावे लागले, बुद्धी असून नसल्यासारखे वागावे लागले आणि शेवटी 5 पुत्रांची माता असून अपत्यहीन आयुष्य जिच्या वाट्याला आले ती द्रौपदी. अशा या द्रौपदीचा जन्म कसा झाला, तिचे संपूर्ण आयुष्य कसे गेले यावर आपण दृष्टिक्षेप टाकू. द्रौपदीची जन्मकथा हीच मुळात वैचित्र्यपूर्ण आहे. तिच्या जन्मकथेतच तिच्या सर्व व्यक्ती वैशिष्ट्यांची बीजे व्यक्त होतात. द्रौपदी व तिचा बंधू धृष्टद्युम्न हे दोघेही अग्नीपासून उत्पन्न झाल्याचे वर्णन महाभारतात आहे. पांचाल देशाचा राजा द्रुपद याने द्रोणाचार्यांचा अपमान केल्यानंतर संतापलेल्या आचार्य द्रोणांनी आपल्या शिष्य अर्जुनाकरवी द्रुपदाचा पराजय करून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेतले. द्रुपद द्रोणांना प्रत्यक्षात काहीच करू शकला नाही. पण तेव्हापासून द्रुपद आपल्या मनात आचार्यांविषयी दंश धरून राहिला होता. तपस्वी ब्राह्मणांच्या मदतीने द्रोणाचार्यांना ठार करणारा मुलगा उत्पन्न व्हावा म्हणून एक मोठं यज्ञीय अनुष्ठान द्रुपदाने केले. द्रुपदाच्या यज्ञातील याजकाने यज्ञात हवन करून मंत्रपूत हवीरभाग खाण्यासाठी द्रुपदाच्या महाराणीला बोलावले. पण ती त्यावेळी अशुद्ध अवस्थेत होती. तिने सांगितले, सध्या मी अशुद्ध अवस्थेत आहे, मी माझे तोंड धुवून स्वच्छ व शुद्ध होईपर्यंत तू थांब. पण तो तेजस्वी याजक तिला म्हणाला, मला तुझ्यासाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही. वाटले तर येथे उभी राहा अथवा कोठेही जा. माझ्या मंत्राचे फळ मुळीच तुझ्या वाचून खोळंबून राहणार नाही. तू आली नाहीस तर वेदींतून मुलगा उत्पन्न होईल. याप्रमाणे बोलून याजकाने तो हवीरभाग अग्नीत हवन करताच त्या अग्नीतून देवासारखा तेजस्वी, ज्वालेच्या वर्णाचा, उग्ररूप असलेला, डोक्यावर सुंदर किरीट आणि अंगात उत्तम चिलखत धारण केलेला, एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात बाणासहित धनुष्य धारण करणारा
एक कुमार हळूहळू गर्जना करीत बाहेर आला. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशवाणीने असे सांगितले की हा द्रोणांच्या वधासाठी उत्पन्न झालेला असून राजा द्रुपदाच्या अंतःकरणातील दुःखाचे हा हरण करेल. त्या कुमाराबरोबरच यज्ञवेदीतून एक कुमारीही उत्पन्न झाली. तिच्या अंग प्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असून ती अत्यंत लावण्य संपन्न होती. निळ्या कमळाप्रमाणे तिचे नेत्र विशाल होते. काळेभोर केस, उत्तुंग तांबडी नखे, धनुष्याकृती भुवया व उत्कृष्ट हृदय यामुळे मनुष्य रूपाने ती साक्षात कोणी देवताच पृथ्वीवर आली आहे असे वाटत होते. ती वर्णाने श्यामल होती. तिच्या शरीराचा सुवास निळ्या कमळाप्रमाणे उत्तम असून आसमंतात एक कोस पर्यंत गंध दरवळत असे. तिच्या रूप लावण्याला पृथ्वीवर तरी उपमा नव्हती. मनुष्य काय, पण देव, दानव, यक्ष यांचीही तिच्यावर दृष्टी खिळून राहावी असे तिचे सौंदर्य अलौकिक होते. त्या कुमाराची निर्मिती होताच आकाशवाणीने असे सांगितले की क्षत्रियांचा नाश करण्याचे देवकार्य करण्यासाठी ही सर्वश्रेष्ठ स्त्री उत्पन्न झाली आहे. ती तिचे कार्य योग्य वेळी पार पाडेल आणि हिच्यामुळे कौरव कुळाला मोठे भय उत्पन्न होईल. द्रौपदीच्या जन्माची कथा जशी वैचित्र्यपूर्ण आहे तशीच तिच्या विवाहाची कथा सुद्धा वैचित्र्यपूर्ण आहे. द्रौपदीचे वडील राजे द्रुपद यांची खरी इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती. पण द्रुपदाने ही इच्छा कधीही कुठे बोलून दाखवली नाही. अर्जुनाने द्रुपदाचा पराभव केला असल्यामुळे तारुण्यात असलेल्या त्या राजकुमाराचा विलक्षण पराक्रम द्रुपदाच्या डोळ्यात भरला होता. पण लाक्षागृहात पांडव जळल्याचे ऐकून त्याची मानसिकता भग्न झाली. इतर पुरुषांप्रमाणे पांडवांसारखे प्रतापी पुरुष व्यर्थ जळून जायचे नाहीत असे त्याला मनोमन वाटत होते. गुप्तपणे तो पांडवांचा शोधही घेत होता. शेवटी अर्जुनासारख्या श्रेष्ठ धनुर्धराला जो पण पूर्ण करणे शक्य होईल असा पण त्याने द्रौपदीच्या स्वयंवरासाठी ठेवला. त्याने विशिष्ट प्रकारचे दृढ धनुष्य सिद्ध करून त्यावर योजण्यासाठी हाच बाण निर्मिले व अखंड फिरणारे एक यंत्र वर लावून या फिरणाऱ्या यंत्राच्या आतील लक्षाचा वेध जो या बाणांनी करील त्यालाच द्रौपदी दिली जाईल असा आपला निश्चय घोषित केला. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी अनेक राजे त्या ठिकाणी आले होते. महाभारतातील त्यांची यादी पाहिली तर सर्व भारतीय सत्ताधीश त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसते. भगवान श्रीकृष्ण व बलरामही या स्वयंवरास उपस्थित होते. ब्राह्मण वेशात पांडव या सभेस उपस्थित होते. स्वयंवरासाठी उभारलेल्या भल्या मोठ्या व शोभिवंत मंडपात देवते समान लावण्य संपन्न अशा आपल्या भगिनीला घेऊन राजकुमार दृष्टद्युम्न आला. राजकन्या पांचाली रत्नभारांनी सुशोभित झालेली असून तिच्या हातात रत्नांनी जडवलेली सुवर्णाची वरमाला होती. दृष्टद्युम्नाने सर्व राजे लोकांसमक्ष द्रौपदीला मंडपात आणवून उच्च स्वराने असे घोषित केले की हे येथे धनुष्य ठेवलेले असून त्यासाठी लागणारे बाणही येथेच ठेवलेले आहेत. धनुष्यावर हे बाण लावून या फिरत्या यंत्राच्या छिद्रांमधून लक्षवेध करावयाचा आहे. बाण 5 आहेत व त्यांनीच हे कार्य साधले पाहिजे. हे महान काम करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याचीच भार्या माझी बहीण द्रौपदी होईल. अटी नीट पाळायच्या आहेत आणि यातील काहीच खोटे होणार नाही अशी गर्जना त्याने केली. मोठमोठे क्षत्रिय राजे त्या ठिकाणी लक्षवेधाच्या प्रयत्नास लागले, पण सर्वांची फजिती झाली. त्यात जरासंध, शिशुपाल व मद्रराज शल्य अशी मोठमोठी मंडळी होती. शेवटी कर्ण धनुष्याजवळ आला आणि पाहता पाहता त्याने धनुष्य सज्ज करून त्यावर बाण लावून त्या फिरत्या यंत्राकडे आपली दृष्टी वळवली. लक्षवेधाचं सामर्थ्य अर्जुना इतकं कर्णातही निश्चित होतं. त्यामुळे त्याने धनुष्याला हात घालताच लक्षवेध झाला असे सर्व मानू लागले. पण द्रौपदीच्या सर्व अटी स्पष्ट होत्या. त्या स्वयंवरातील व्यक्ती नुसती लक्षवेध करून चालणारी नव्हती, तर ती कुलीनही असणं गरजेचं होतं.
दृष्टद्युम्नाने तर त्याची घोषणा आधीच केली होती. कर्ण हा सुतपुत्र म्हणून विख्यात असल्यामुळे क्षत्रियांच्या समाजात कुलवंत म्हणून त्याला स्थान मिळणे अशक्य होते. त्यामुळे त्याने धनुष्याला हात घालताच द्रौपदी म्हणाली, काय वाटेल ते झाले तरी मी सुताला वरणार नाही. हे ऐकताच संतापाने कर्णाने आपली आराध्य देवता सूर्याकडे पाहिले व ते तळपते धनुष्य हातातून टाकून दिले. यानंतर ब्राह्मण वेशधारी अर्जुनाने ते अप्रतिम लक्ष्य तोडले आणि द्रौपदीची वरमाला घेतली. स्वयंवर जिंकल्यानंतर अर्जुनासहित 5 पांडव आणि द्रौपदी घराकडे जायला निघाले. घराजवळ आल्यानंतर अर्जुनाने कुंतीला हाक मारली आणि आज आपण फार मोठी भिक्षा घेऊन आल्याचे सांगितले. आणलेली भिक्षा काय आहे हे न पाहताच कुंतीने ती भिक्षा नेहमीप्रमाणे 5 जणांनी वाटून घ्या असे सांगितले. कुंतीच्या या बोलण्यावर द्रौपदीसह पांडव अवाक झाले. पण आईची आज्ञा मानणं हे पांडवांनी आपले प्रथम कर्तव्य मानले होते. त्यांनी आईचा शब्द पडू द्यायचा नाही हे ठरवलेले होते. आपल्या पुत्रांनी द्रौपदीचे 5 जणात विभाजन करायचे ठरवले असल्यामुळे कुंतीच्या मनात अपराधाची भावना डोकावत होती. एक स्त्री असूनही मी द्रौपदीवर नकळतपणे अन्याय करते की काय असं कुंतीला सतत वाटत होतं. दरम्यानच्या काळात पांडवांसह द्रौपदी आणि कुंती द्रुपदाकडे गेलेले होते. तेव्हा त्यांची भेट महर्षी व्यासांशी झाली. व्यासांशी भेट झाल्यावर घडलेला सर्व क्लेशकारक प्रकार कुंतीने व्यासांना सांगितला आणि त्यातून आपली मुक्तता करा अशी विनंती देखील केली. झाल्या प्रकाराबद्दल तू काही काळजी करू नको असे व्यासांनी कुंतीला सांगितले आणि त्यांनी कुंतीला द्रौपदीचा पूर्ववृत्तांत सांगितला. मागच्या जन्मी द्रौपदी ही एक लावण्यवती व गुणवान ऋषिकन्या होती. आपणा सर्वसंपन्न पती मिळावा म्हणून तिने शंकराची घोर तपस्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा हर्षभरीत होऊन द्रौपदीने 5 वर मागितले. प्रत्येक वेळी भगवान शंकर तथास्तु म्हणत होते. त्याच वराचं फळ म्हणून द्रौपदीला या जन्मी 5 पती पांडवांच्या रूपाने मिळाले. बहुपत्नीत्वाची परंपरा रूढ असताना बहुपतित्व स्वीकारणं द्रौपदीसाठी आव्हानात्मक होतं. या परिस्थितीत द्रौपदीचा पांडवांसोबतचा संसार सुरू झाला. आपले राज्य आपण मिळवले पाहिजे या विचाराने पांडवांचे मन व्यापलेले असताना पांडव कुंती आणि द्रौपदीसह सामोपचाराची बोलणी करण्यासाठी हस्तिनापूरला गेले. परंतु पांडवांना त्यांचा हक्क म्हणून कोणताही प्रदेश देणं हे दुर्योधनाला काही मान्य नव्हतं. शेवटी तो दयेची भीक म्हणून खांडववन पांडवांना द्यायला तयार झाला. हस्तिनापुराजवळील काही भाग आपल्याला मिळतोय म्हणून पांडवांनी खांडववनाचा स्वीकार केला आणि युधिष्ठिराने खांडववनात जायचे ठरवले. हा सर्व प्रकार ऐकून द्रौपदी चिंताग्रस्त झाली. नववधू म्हणून हस्तिनापूरच्या राजवाड्याच्या पायऱ्या चढताना मी किती स्वप्ने रंगवली होती. आता माझं खांडववनात कसं होणार. मी राजवाड्यात जन्मले, ऐशो आरामात वाढले, गरिबीशी तर माझा काही संबंधही आला नाही. आता मला चूल फुंकावी लागणार, असेल त्यात तजवीज करून जेवणाची सोय करावी लागणार. या एक ना अनेक प्रश्नांनी द्रौपदीच्या मनात गोंधळ उडालेला होता. खांडववनात रात्रंदिवस मेहनत करून पांडवांनी खांडववनाचे रूपांतर भव्य अशा इंद्रप्रस्थ नगरीत केले. अनेक आव्हानांना सामोरं जाऊन द्रौपदी आणि पांडवांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. इंद्रप्रस्थ नगरीचे राज्यात रूपांतर होण्यासाठी राज्याभिषेक सोहळा पार पडला. राजकन्या म्हणून जीवन जगलेली द्रौपदी आता महाराणी झाली. इंद्रप्रस्थ राज्य हे विविध गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मयसभा. खांडववन जाळताना पांडवांनी मयासूर नावाच्या राक्षसाला अभय दिले होते आणि त्याचीच परतफेड म्हणून मयासुराने इंद्रप्रस्थ नगरीत भव्य अशी मयसभा बांधून दिली होती. या मयसभेची रचना
भलतीच वैचित्र्यपूर्ण होती. मयसभेमध्ये पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या जागी पाणी, भिंतीच्या जागी दरवाजे तर दरवाजाच्या जागी भिंती होत्या. कृष्णाच्या सल्ल्याने पांडवांनी राजसूय यज्ञाचा संकल्प सोडला. राजसूय यज्ञासाठी विविध राज्यातील मंडळी इंद्रप्रस्थास आली होती. इंद्रप्रस्थात आलेला कोणीही माणूस अद्भुत अशी मयसभा पाहिल्याशिवाय जात नसे. राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुराहून कौरव, आचार्य द्रोणाचार्य, कृपाचार्य आलेले होते. युधिष्ठिर त्यांना मयसभा दाखवत होता. सर्वजण आश्चर्यचकित होऊन मयसभा पाहत होते. द्रौपदी मयसभेच्या एका गवाक्षात उभी होती. मयसभेची नवलाई पाहताना दुर्योधन एकदम गोंधळला आणि स्वतःला सावरण्यासाठी त्याने जमिनीवर म्हणून पाय ठेवला. तो जमिनीच्या जागी पाणी असल्यामुळे तो पाण्यात पडला. स्वतःला सावरण्यासाठी त्याने दुःशासनाला हात दिला, पण दुःशासनही पाण्यात पडला. ते पाहून द्रौपदी खूप मोठ्याने हसू लागली आणि त्या नादातच आंधळ्या पित्याचे पुत्र सुद्धा अंधच असं बोलून गेली. द्रौपदीच्या या बोलण्यावर दुर्योधन भयंकर संतापला. युधिष्ठिराने दुर्योधनाची द्रौपदीच्या वतीने माफी मागितली. दुर्योधन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. योग्य वेळ येताच अंधाचे पुत्र अंध नसून डोळस आहेत हे द्रौपदीला दाखवून देईल असे म्हणून दुर्योधन तेथून निघून गेला. काही दिवसांनी हस्तिनापुराहून एक राज आमंत्रण इंद्रप्रस्थास आले. कौरवांनी विष्णुयाग यज्ञ करावयाचे ठरवले असल्याचे ते आमंत्रण होते. महाराज धृतराष्ट्राचे आमंत्रण असल्यामुळे आणि तेही कुळीच्या मूळस्थानी असल्यामुळे पांडवांना तेथे जाण्यावाचून काही पर्याय नव्हता. पांडव द्रौपदी आणि कुंतीसह हस्तिनापूरला पोहोचले. दुसऱ्या दिवशी विष्णू यागासाठी पांडव माता कुंतीसह ज्या ठिकाणी विष्णू याग ठरलेला होता त्या ठिकाणी गेले. द्रौपदी रजस्वला असल्यामुळे ती महालातच थांबली. मात्र ज्या ठिकाणी विष्णू याग होता हे ठरले होते तिथे पांडव गेल्याच्या नंतर त्यांना असे समजले की येथे विष्णू याग नसून भव्य अशा द्यूतसभेचे आयोजन केले आहे. पांडव आणि कौरवांचे द्यूत रंगले. युधिष्ठिर आपल्या सर्व प्रकारच्या सेना, दासदासी, धन, पशुधन इत्यादी एक एक गोष्टी पणाला लावून हरला. एवढ्यावरच न थांबता इंद्रप्रस्थ राज्य नंतर एक एक करून आपले बंधू पणाला लावून तेही हरला. द्यूतात रंगलेला युधिष्ठिर आपण एक अभिषिक्त राजे आहोत हे विसरून त्याने स्वतःलाही पणाला लावले होते. त्यानंतर आपली पत्नी द्रौपदीला पणाला लावून तेही तो हरला. कौरव कपटी वृत्तीने द्यूत जिंकले. युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावून हरल्यानंतर दुर्योधनाने प्रतिकामीला सांगितले की तू जा आणि आत्ताच्या आत्ता द्रौपदीला या महालात घेऊन ये. प्रतिकामी दुर्योधनाचा निरोप घेऊन द्रौपदीकडे गेला. त्यावेळी द्रौपदी त्याला म्हणाली, अरे कुरु वंशातील राजस्त्रिया कधी राज्यसभेत येत नाहीत हे तुझ्या महाराजांना माहित नाही का? त्यावर प्रतिकामीने घडलेला सर्व प्रकार द्रौपदीला सांगितला. सर्व प्रकार ऐकून द्रौपदीला धक्का बसला. स्वतःला सावरत द्रौपदी प्रतिकामीला म्हणाली, राज्यसभेत जाऊन युधिष्ठिर महाराजांना विचार की त्याने प्रथम आपणास हरवून मला पणाला लावले की त्याआधी त्यांनी मला पणाला लावली होती. प्रतिकामी निमूटपणे तेथून निघून गेला. प्रतिकाम्यासोबत द्रौपदी आलेली नाही हे पाहून दुःशासन संतापाने द्रौपदीला आणावयास गेला. द्रौपदी, तुला दुर्योधनाने जिंकले आहे. तू आता आमची दासी झाली आहेस. तू आत्ताच्या आत्ता राज्यसभेत चल असे म्हणून दुःशासनाने द्रौपदीचे केस ओढत तिला फरफटत घेऊन जाऊन सभेसमोर हजर केले. दुःशासना, माझा मासिक धर्म चालू आहे. मी एकवस्त्र आहे. मला असे सभेपुढे आणणे तुला शोभत नाही हे द्रौपदी दुःशासनाला म्हणाल्यावर दुःशासन म्हणाला, अगं तुझ्या अंगावर वस्त्र असो वा नसो, तुझा शरीर धर्म चालू असला तरी मला काय त्याचे?
आम्ही कौरवांनी तुला द्यूतात जिंकून दासी केली आहे. त्यामुळे दुर्योधन तुझ्या बाबतीत जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम राहील. ते ऐकून सर्व पांडवांनी मान खाली घातली. दुर्योधन अधिकच चेकाळला होता. त्याने दुःशासनाला सांगितले, दुःशासना, कुरूंच्या या दासीला या भर सभेत विवस्त्र कर. तिला विवस्त्र करून माझ्या मांडीवर बसव. तिला एकदा कळू दे की अंध पित्याचे पुत्र अंध नसून डोळस आहेत. आमचा डोळसपणा सिद्ध होऊ दे. दुर्योधनाच्या बोलण्याने दुःशासनाला मोकळे रानच मिळाले होते. त्याने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला व ते ओढण्यास सुरुवात केली. होणारी विटंबना थांबवण्यासाठी द्रौपदी सर्वांकडे आर्जव करीत होती, मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी उभे राहिले नाही. दरम्यान विकर्णाने मोठ्या निकराने दुःशासनाला चाललेला प्रकार थांबवण्यास सांगितले. तो पुढे म्हणाला, ज्या सभेत स्त्रीचा गौरव झाला त्याच सभेत तुम्ही एका राजस्त्रीला, एका पतिव्रतेला विवस्त्र करायला निघाला आहात. हे कृत्य पाहून आपल्या पूर्वजांनी स्वर्गात देखील मान खाली घातली असेल. पतिव्रतेवर अन्याय म्हणजे पावित्र्याचा अपमान, अधर्माची परिसीमा. विकर्णाचे हे बोलणे ऐकून कर्ण आपल्या आसनावरून उठून म्हणाला, अरे या सभेत पितामह, आचार्य द्रोणाचार्य आधी सर्व ज्येष्ठ हजर असून काहीच बोलत नाहीत, तर तू एकटाच अधर्म म्हणून कशाला कंठशोष करतोयस? तिचे 5 पतीही तिला विवस्त्र करण्यापासून वाचवू इच्छित नाहीत, तर तू कशाला जीवाची तगमग करून घेतोयस? एवढं बोलूनच कर्ण थांबला नाही, तर तो पुढे म्हणाला, अरे वेश्या सवस्त्र काय आणि विवस्त्र काय, दोन्हीही सारखेच. द्रौपदीने कर्णाला लग्नासाठी नाकारले होते. त्याचा सूड कर्णाने भर सभेत हे सर्व बोलून घेतला होता. विकर्णाच्या बोलण्याने दुःशासन थोडा डळमळला होता, मात्र कर्णाच्या बोलण्याने त्याला अधिकच अवसान चढले होते. त्याने अधिक बळाने द्रौपदीची वस्त्रे खेचायला सुरुवात केली. सभागृहातील कोणीही द्रौपदीच्या मदतीसाठी येत नाही हे द्रौपदीने पाहिले आणि ती कृष्णाचा धावा करू लागली. तुम बिन मोरी कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. भरी सभा मो द्रौपदी ठाडी, भरी सभा मो द्रौपदी ठाडी, लाज राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. द्रौपदीच्या या आर्त हाकेने एका झरोक्यातून तेजस्वी प्रकाशामार्फत द्रौपदी भोवती वस्त्र लपेटू लागले. द्रौपदीचे वस्त्र ओढून दुःशासन दमला होता. कितीही वस्त्र ओढले तरी तिच्या शरीरावर पुन्हा वस्त्र लपेटले जात होते. चाललेला प्रकार हा काही वेगळा आहे हे पितामहांच्या लक्षात आले. अखेर पितामहांनी धृतराष्ट्राला सांगून चाललेला निर्लज्ज प्रकार थांबवण्यास सांगितले. त्या वस्त्राच्या ढिगाऱ्यावर द्रौपदी निश्चित पडली. तिच्या अंगात त्राण नव्हते. काही वेळाने धृतराष्ट्र व विदुर तिच्या जवळ आले. द्रौपदीला धृतराष्ट्र म्हणू लागला, तुझ्या आजच्या धैर्याने मी प्रसन्न झालो आहे. तू आमच्या कुरकुलाची भूषण आहेस. तेव्हा तुला पाहिजे तो वर माग. द्रौपदीने युधिष्ठिराला दास्यातून मुक्त करा हा वर मागितला. धृतराष्ट्राने तो वर पूर्ण केला. त्याने द्रौपदीला अजून 2 वर माग असे सांगितले, मात्र द्रौपदीने त्यातील एक वर मागून उर्वरित पांडवांची त्यांच्या शस्त्रास्त्रांसहित सुटका करून घेतली. धृतराष्ट्राने 3रा वर मागण्यास सांगितल्यावर तिने सांगितले की अतिलोभ हा फार वाईट असतो, म्हणून मला 3रा वर नको. सर्व पांडवांची सुटका द्रौपदीने करून घेतली होती. पांडव कुंती व द्रौपदीसह हस्तिनापुराहून इंद्रप्रस्थास जाण्यास निघाले. ते वाटेत थांबलेले असतानाच दुर्योधनाचा सारथी तेथे आला.
तो युधिष्ठिराला सांगू लागला, तुझ्या धृतराष्ट्र पित्याचा निरोप आहे की तू पुन्हा द्यूतासाठी यावेस. एकदा द्यूतात हरून एवढा अपमान झालेला असताना परत द्यूतासाठी जाणे पांडवांना मान्य नसते. मात्र क्षत्रियाला युद्धाचे आणि द्यूताचे आवाहन नाकारता येत नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून पुन्हा सर्वजण हस्तिनापूरकडे गेले. शकुनी मामा द्यूताचे फासे हातात घेत म्हणाला, धृतराष्ट्र महाराजांनी तुम्हाला तुमची सर्व संपत्ती परत केली. आता आपण एकच पण लावायचा. आपल्यापैकी जो कोणी हरेल त्याने 12 वर्षे वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढायचे. अज्ञातवासात जर शोधून काढले तर पुन्हा 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. या द्यूतात पांडव पुन्हा हरले. कौरवांनी पुन्हा क्रूरपणे द्यूत जिंकले. पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासासाठी जावे क्रमप्राप्त झाले. सर्वांचा निरोप घेऊन 5ही पांडव द्रौपदीसह वनवासाला जायला निघाले. कुलगुरु धौम्य ऋषी, पितामह, महामंत्री विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि अनेक नगरजन निरोप देण्यासाठी हस्तिनापूरच्या सीमेपर्यंत आले होते. त्यातील धौम्य ऋषी पांडवांसोबत पुढे गेले. सूर्यास्ताच्या सुमारास भागीरथीच्या तीरावर त्यांनी मुक्काम केला. जवळपास वस्ती नसल्याने त्या रात्री भागीरथीचे केवळ जल प्राशन करून त्यांनी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषींच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने भागीरथीच्या पाण्यात उभे राहून एकाग्र चित्ताने सूर्याची उपासना सुरू केली. जसजशी दुपार होत गेली तस तसा उन्हाचा ताप वाढू लागला. पण युधिष्ठिर आपल्या तपश्चर्येत अढळ अचल उभा होता. अखेर सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्यांनी एक थाळी युधिष्ठिराच्या हाती देत म्हणाले, युधिष्ठिरा, केवळ धर्माचे रक्षण करण्यासाठी तू सर्वस्वाचा त्याग केलास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हे अक्षय पात्र तुला 12 वर्षे अन्न देईल. कितीही लोक जेवले तरी अन्न संपणार नाही. मात्र सूर्यास्ताच्या आधीपर्यंतच यातून तुला अन्न मिळेल. युधिष्ठिराने ती थाळी प्रसन्न चित्ताने द्रौपदीकडे सुपूर्त केली. सूर्यथाळीमुळे आता पांडवांचा जेवणाचा प्रश्न सुटलेला होता. दुसऱ्या दिवशी पांडव दक्षिणेकडील काम्यक वनात पोहोचले. तेथे त्यांनी वाहत्या पाण्याच्या शेजारी एक विस्तृत पर्णकुटी उभारली. त्या पर्णकुटीच्या शेजारी धौम्य ऋषींसाठी एक पर्णकुटी उभारली. आपल्या प्राप्त परिस्थितीत सर्वजण तेथे सुखावले आणि आपापल्या कामात गुंतू लागले. एके दिवशी दुर्वास नावाचे ऋषी हस्तिनापुराहून काम्यक वनामार्गे पुढे जाणार होते. ही गोष्ट त्यांनी दुर्योधनाला सांगितली. दुर्वास ऋषी हे फार कोपिष्ट होते. तेव्हा दुर्योधन दुर्वास ऋषींना म्हणाला, तुम्ही काम्यक वनामार्गे जात आहात तर तेथे पांडवांच्या कुटीत तुमची भोजनाची व्यवस्था होऊ शकते. तर तुम्ही आणि तुमचे शिष्य पांडवांकडे भोजनासाठी जा. पांडवांकडे भोजनासाठीची एवढी उपलब्धता नाही हे दुर्योधनाला माहित होते. त्यामुळे दुर्वास ऋषींचा कोप होईल आणि त्यांच्या शापाने पांडव भस्म पावतील असे त्याला वाटले होते. मात्र इकडे काम्यक वनात या उलटच प्रकार घडला. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसहित सूर्यास्ताआधी पांडवांकडे पोहोचले. ते द्रौपदीला म्हणाले, आम्ही नदीवर स्नान करायला जात आहोत. नदीवरून स्नान करून येईपर्यंत तू सर्व स्वयंपाक तयार ठेव. हे ऐकून एवढ्यांचा स्वयंपाक कसा करायचा या विचारात द्रौपदी पडली. द्रौपदी विचार करत असताना तेथे कृष्ण आला. कृष्ण म्हणाला, अगं द्रौपदी, मला भूक लागली आहे. मला काहीतरी जेवायला वाढ. द्रौपदी म्हणाली, अरे आत्ताच माझ्या समोर खूप मोठा पेच निर्माण झाला आहे. तर मी त्यातून तुला कुठे जेवायला वाढू? माझ्याकडे काहीच नाहीये. त्यातूनच तुला जर काही हवं असेल तर त्या थाळीवर एक तुलसीपत्र आहे. ते तुला हवे तर खा. कृष्ण त्यावरती हसला आणि त्याने ते तुलसीपत्र खाल्ले. तो म्हणाला, अगं द्रौपदी, तू मला काय देतेस, किती देतेस यापेक्षा तू ते कशा प्रकारे देतेस हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. कृष्णाने
कृष्णाला समजले होते तोपर्यंत की की दुर्वास ऋषी तेथे आलेले आहेत. दुर्वास ऋषींचा कोप व्हायला नको यासाठी तो द्रौपदीची मदत करायला तयार झाला. त्याने द्रौपदीला सुवर्णथाळीची आठवण करून दिली. सुवर्णथाळीच्या मदतीने द्रौपदीने सर्व स्वयंपाक तयार केला. दुर्वास ऋषी स्नान करून येईपर्यंत तिने स्वयंपाक तयार ठेवला होता. ते स्नान करून आल्यावर तिने दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या 1000 शिष्यांना स्वयंपाक वाढला. भोजन करून दुर्वास ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी द्रौपदीला आशीर्वाद दिला. काही दिवसांनी द्रौपदीसह पांडव तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेहून पुन्हा काम्यपणात आल्यानंतर एकदा कृष्ण आणि सत्यभामा त्यांना भेटायला आले होते. द्रौपदी आणि सत्यभामा यांची ती पहिलीच भेट होती. बोलता बोलता सत्यभामा द्रौपदीला म्हणाली, अगं, इथे वनवासातही पांडव मोठे सुखी आहेत, समाधानी आणि आनंदी देखील आहेत. तुझ्यावर त्यांचे प्रेम आहे. ते 5ही जण तुझ्या अधीन आहेत. एवढंच नाही तर ते तुझ्यावर कधी रागवतही नाहीत. हे कसं काय शक्य केलंस तू? त्याच्यासाठी तू कोणती व्रतवैकल्ये केलीस? इथल्या ऋषी मुनींकडून एखादा वशीकरण मंत्र प्राप्त करून घेतला आहेस का? कोणत्या कारणाने तुझे 5ही पती तुझ्या अधीन आहेत ते ऐकण्यास मी अधीर झाले आहे. म्हणजे मी त्याचा प्रयोग श्रीकृष्णावर करून त्यांना कायमचे माझ्या स्वाधीन करून घेईन. द्रौपदीने तिला जे उत्तर दिले ते ऐकण्यासारखे आहे. तिने जे नियम सांगितले ते पती आणि पत्नी या दोघांनाही लागू होतात. द्रौपदी सांगतेय म्हणून केवळ स्त्रियांसाठी ते नियम असा काही त्याचा अर्थ नाही. द्रौपदी सत्यभामेला म्हणाली, मी राग अहंकार सोडून माझ्या पतींची आणि त्यांच्या अन्य पत्नींची सेवा करते. माझ्या मनात त्यांच्या स्त्रियांबद्दल मत्सर नाही. मी माझे बोलणे, चालणे, वागणे आदी सर्व गोष्टी काळजीपूर्वक करते, जेणेकरून माझ्या पतींना कमीपणा येणार नाही. मी घर स्वच्छ ठेवते, पतीशी दुर्भाष्य करीत नाही, त्यांच्याशी त्यांच्या पुरुषार्थाचा अवमान होईल असे असभ्य वागत नाही. मला ज्या रीतीभाती चालीरीती सांगितल्या आहेत त्या मी कटाक्षाने पाळते. नेहमी कोणत्या ना कोणत्या उद्योगात मग्न असते. कुंती मातेची सेवा करते, त्यांची काळजी घेते. या सर्वाहून वेगळा असा कोणताही वशीकरण मंत्र मला माहित नाही. यावर सत्यभामा द्रौपदीला म्हणाली, द्रौपदी, मला क्षमा कर. मी तुला असा प्रश्न विचारायला नको होता. द्रौपदी म्हणाली, अगं, तू तर कृष्णाची प्रिय पत्नी. खरं तर तुझ्यासारख्या स्त्रीच्या तोंडी ही अशी वाक्य शोभत नाहीत. एखाद्या मंत्राने पतीला वश करता येते ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. पतीला वश करायची असेल तर त्याचा खरा मार्ग म्हणजे त्यांना जे आचरण आवडणार नाही ते न करणे. तूही कृष्णाच्या बाबतीत हे कर. थोडी अंग मेहनत पडेल, पण सुखाचे दिवस नक्की येतील. एके दिवशी द्रौपदी पर्णकुटीत कामात गर्क असताना कोणती तरी सेना पर्णकुटीच्या दिशेने दौडत आली. 5ही पांडव आपापल्या कामासाठी निघून गेले होते. बाजूच्या पर्णकुटीत धौम्य ऋषी शिष्यांसमवेत यज्ञ करत बसले होते. सेना पांडवांच्या पर्णकुटीजवळ येताच थांबली. सेना प्रमुख घोड्यावरून खाली उतरला आणि त्याने द्रौपदीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्या सेना प्रमुखाने मी शिबींच्या सुरत राजाचा पुत्र कोटिक अशी आपली ओळख सांगितली. तो पुढे म्हणाला, सिंधू देशाचा राजा जयद्रथ शाल्व देशाच्या मर्तिकावती नगराकडे पुन्हा विवाह करण्यासाठी निघाला आहे. त्याच्या सोबत म्हणून मी जात आहे. राजा जयद्रथ मागून येत आहेत. पांडव भेटले असते तर बरे झाले असते असे म्हणून तो राजकुमार नमस्कार करून निघून गेला. काही वेळाने सैनिकांचा कलकलाट, रथांचा घरघराट ऐकू येऊ लागला. एक धिप्पाड शस्त्रसज्ज पुरुष, कुठे आहे ती पांडवांची द्रौपदी, कौरवांची सुगंधी दासी असे म्हणत कुटीत शिरला. तो सिंधू देशाचा राजा, कौरवांचा जावई जयद्रथ होता. त्याचे डोळे कामाग्नीने पेटलेले होते. तो निर्लज्जपणे म्हणाला, द्रौपदी, सुगंधाची राणी, तू माझ्या बरोबर चल. माझी राणी हो. मी तुला सर्व सुख संपत्ती देईन.
या दरिद्री पांडवांना सोडून दे. यावर द्रौपदी म्हणाली, तू धृतराष्ट्र कन्या दुशालीचा पती, कौरवांचा जावई आहेस. असे अभद्र बोलणे तुला शोभत नाही. माझे पती पांडव काही क्षणात मृगयहून येतील, तोवर तू विश्रांती घे. मात्र कामाग्नीने पेटलेला जयद्रथ काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने आपल्या बलदंड हातांचा विळखा द्रौपदीच्या कटीला घातला आणि तिला रथात घालून सारथ्याला धावणीचा आदेश दिला. दरम्यान द्रौपदी जीवाच्या आकांताने धौम्य ऋषींना हाका मारत होती, पण सैनिकांच्या कलकलाटातून त्यांना हाका ऐकायला गेल्या नसाव्यात. रथात चालल्यावर सुद्धा जयद्रथाने द्रौपदीच्या कमरेचा विळखा काही सोडला नव्हता. द्रौपदी असहाय्यपणे कृष्णाला हाका मारू लागली. कामाग्नीने पेटलेला जयद्रथ मनाला येईल ते बडबडत होता. रथ दौडत होता. द्रौपदी तिच्या कृष्णाचा धावा करीत होती. साधारण 2-3 घटकांनी एक पुसटशी आरोळी द्रौपदीच्या कानावर आली. तो भेदरून टाकणारा आवाज भीमसेनाचा आहे हे द्रौपदीच्या लक्षात आले. आपल्या अपहरणाची बातमी पांडवांना समजली हे तिला कळले. वाऱ्याच्या वेगाने दौडत भीमसेन जयद्रथाच्या रथापाशी आला. जयद्रथाचे सैनिक सैरावैरा पळू लागले. भीमसेन रथापाशी येताच भीमसेनाकडे त्याच्या प्रचंड गदेऐवजी 20-25 हात लांब असलेल्या झाडाचा बुंधा त्याच्या मांडीवर घट्ट पकडलेला होता हे द्रौपदीने पाहिले. दरम्यान अर्जुनाचे बाणही रथावरून जाऊ लागले होते. अर्जुनही भीमाच्या मदतीला आला होता. अर्जुनाच्या बाणांची आकाशात एक भक्कम जाळी बनत होती. इतक्यात एका बाणाचा धक्का त्या बाणाच्या जाळीला लागला आणि ते जाळे डोळ्याचे पाते लावण्याच्या आत जयद्रथाच्या रथासमोर जमिनीत घुसून कुंपणासारखे उभे राहिले. जयद्रथाचे घोडे त्या जाळीवर जाऊन आदळले आणि रथ जागीच थांबला. तोवर भीम जयद्रथाच्या रथापाशी जाऊन पोचला होता. भीमाला समोर पाहून गर्भगळीत झालेल्या जयद्रथाने द्रौपदीच्या कमरेचा विळखा सोडला आणि काम्यकवनाच्या गर्द झाडीत तो पळाला. भीमसेनाने घोड्यावरून उडी मारली आणि तो जयद्रथाच्या मागे गेला. काही वेळाने अर्जुन तेथे येऊन पोहोचला. थोड्याच वेळात धुळीने आणि रक्ताने माखलेल्या जयद्रथाला भीमाने फरफटत ओढत आणले. संतापलेल्या भीमाने जयद्रथाला यथेच्छ तुडवले. हातातील तलवारीने जयद्रथाच्या डोक्याचे 5 पाठ काढले होते. त्यातून भळाभळा रक्त येत होते. जयद्रथाला द्रौपदी समोर ढकलत भीमसेन म्हणाला, द्रौपदी, ह्याला जी शिक्षा द्यायची ती तू दे. द्रौपदी प्रचंड संतापलेली होती. भीमसेना, या नराधमाला मृत्यूची शिक्षा द्या. परस्त्रीचे अपहरण करणाऱ्याला कायमची अद्दल घडली पाहिजे, असे ती म्हणाली. तेवढ्यात तेथे युधिष्ठिर, नकुल, सहदेव, धौम्य ऋषी आले. ज्येष्ठ या नात्याने युधिष्ठिराने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. भीमसेना, तुझा राग आवर. जयद्रथ जरी दुष्ट असला तरी आपली बहीण दुशालीचा तो पती आहे. तेव्हा त्याला ठार मारून आपल्याच बहिणीला विधवा करण्याचे पातक करू नकोस. युधिष्ठिराच्या या बोलण्याने भीमसेन आणखीन खवळला. मात्र युधिष्ठिर आपल्या मतावर ठाम होता आणि मोठ्या भावाच्या मताचा आदर करणं हे सर्व लहान भावांचं कर्तव्य असल्यामुळे भीम काहीच बोलू शकला नाही. फजित पावलेला जयद्रथ आपले जखमी शरीर घेऊन निघून गेला. भीम आतल्यात प्रचंड चरफडत राहिला. काही दिवसांनी पांडव काम्यकवन सोडून द्वैतवनात सरोवराकाठी पर्णकुटी बांधून राहू लागले. वनवासाची 12 वर्षे आता संपत आली होती. 13वे वर्ष अज्ञातवासात काढावयाचे होते. अज्ञातवासात राहायचे म्हणजे आपले अस्तित्व, आपली ओळख पुसून टाकून जगायचे होते. अज्ञातवासात कोठे जाऊन राहायचे ते ठिकाण पांडवांसह द्रौपदीने निश्चित केले. 12 वर्षे उन्हा पावसात साथ देणाऱ्या धौम्य ऋषींचे पूजन करून त्यांना निरोप देऊन पांडव आणि द्रौपदी विराट नगरीकडे जायला निघाले. पांडवांनी आपली सर्व शस्त्रे कुणालाही दिसणार नाहीत अशी लपवून ठेवली. युधिष्ठिराने जय, जयता
विजय, जयतसेन आणि जयंदल अशी 5 सांकेतिक नावे आपणासह सर्व बंधूंना दिली. अज्ञातवासात शक्यतो एकमेकांनी भेटायचे नाही, पण गरज लागल्यास भेटल्यावर सांकेतिक नावे वापरायची हे ठरले. द्रौपदीसह पांडवांनी विराट नगरीत प्रवेश केला. द्रौपदीचे वस्त्र मलिनच होते. विराट नगरीतील मार्गावरून जात असताना सर्वजण द्रौपदीची चौकशी करू लागले. त्यांना द्रौपदी सांगत असे, मी सैरंध्री उपजीविका करण्यासाठी या नगरात आले आहे. द्रौपदी फिरत फिरत राजवाड्यापाशी आली. राजवाड्याच्या सज्जात उभ्या असलेल्या सुदेशना राणीने द्रौपदीला पाहिले आणि आपल्या महालात बोलवून घेतले. महालात येताच सुदेशनाने द्रौपदीला विचारले, तू कोण आहेस? अशी का फिरत आहेस? तुझी काय इच्छा आहे? त्यावर द्रौपदी म्हणाली, महाराणी, मी सैरंध्री असून पोट भरण्यासाठी तुमच्या नगरीत आले आहे. आपण मला आपल्या महालात ठेवावे एवढीच माझी इच्छा आहे. त्यावर सैरंध्री म्हणाली, अगं, तुझ्या शरीर प्रकृतीकडे एकंदरीत पाहता तू कोणीतरी एक राजपत्नी असावीस असे मला वाटते. तुझ्यासारखी दासी मी आजपर्यंत कधीच पाहिली नाही. तू कदाचित देवता, शापित अप्सरा किंवा गंधर्व कन्या यापैकी कोणतरी असली पाहिजेस. कोण आहेस तू? त्यावर द्रौपदी म्हणाली, महाराणी, मी यांपैकी कोणीही नाही. तुम्ही म्हणता तशी देवता वगैरे तरी मुळीच नाही. सैरंध्री जातीची एक हलक्या दर्जाची मी बाई आहे. मला वेणीफणी उत्तम करता येते. तुम्ही मला तुमची दासी म्हणून नोकरी द्या. एवढे सैरंध्रीने सुदेशनाला सांगितले. अगं सैरंध्री, तुझ्या तर सुंदर रूपाच्या प्रेमात मी स्वतःच पडले. त्याचा मोह मला आवरत नाहीये. तर राजाच्या दृष्टीस तू पडलीस तर काय होईल? त्यामुळे तू येथून निघून जा. मी काही तुला माझ्या महालात नोकरी देणार नाही, असे सुदेशनेने सैरंध्रीला सांगितले. मात्र द्रौपदी तिला म्हणाली की मी कुणाच्याही अधीन होणार नाही. मी विराट राजालाच काय किंवा इतर अन्यही पुरुषाला कधीही दिसणार नाही. अखेर सुदेशनेने सैरंध्रीला दासी म्हणून ठेवून घेतले. ठरल्याप्रमाणे काही काळाच्या अंतराने युधिष्ठिराच्या योजनेप्रमाणे सर्व पांडव आणि द्रौपदी विराट राज्याच्या राजवाड्यात स्थिर झाले. युधिष्ठिर कंक नावाचा ब्राह्मण बनून विराटासोबत द्यूत खेळत असे. भीमसेन बल्लव बनून मुत्पाकखान्यात स्वयंपाक करू लागला. अर्जुनाने बृहन्नद्दा बनून राजकन्या उत्तरा व तिच्या मैत्रिणींना नृत्य संगीत शिकवायला सुरुवात केली. नकुल ग्रंथिक बनून अश्वशाळेचा अधिपती झाला. सहदेव तंतीपाल बनून गोशाळेत गेला. पांडवांच्या आयुष्याच्या सत्व परीक्षा बघणाऱ्या अत्यंत महत्वाच्या कालखंडाला सुरुवात झाली. पांडवांसह द्रौपदी एकाच छताखाली राहत होते, पण कित्येक दिवस एकमेकांना भेटत नव्हते. अज्ञातवासातला 10 महिन्यांचा काळ संपला होता. या काळात काहीच गैर घडले नाही. एके दिवशी द्रौपदी सुदेशनेची वेणीफणी करत असताना तिचा भाऊ कीचक अचानक तेथे आला. कीचक द्रौपदीची चौकशी करू लागला. त्याची वासनेने भरलेली दृष्टी पाहून द्रौपदी तेथून निघून गेली. सुदेशना आणि कीचक बोलत होते. त्यांचे बोलणे झाल्यावर सुदेशना तिच्या महालात निघून गेली. तिथे विसरलेली दागिन्यांची पेटी आणायला तिने द्रौपदीला पाठवले. द्रौपदीला पाहताच लोभावलेला कीचक तिच्याजवळ येत म्हणाला, तुझ्या सौंदर्यावर मी मोहित झालोय. तू माझी हो. मी तुला माझी महाराणी बनवीन आणि माझ्या इतर बायका तुझ्या दासी होतील. मीही तुझा दास होईल. त्यावर द्रौपदी म्हणाली, सेनापती, तुम्ही मला सन्मान देता आहात, पण मी त्या योग्यतेची नाही. मी सैरंध्री, हलक्या जातीची, केवळ वेणीफणी करणारी स्त्री. त्यामुळे मी तुम्हाला योग्य नाही. आपण या राज्याचे सेनापती आहात. द्रौपदीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत कीचक अधिकच तिच्या अंगाशी जाण्याचा प्रयत्न करू लागला. द्रौपदीने त्याला धुडकावून लावले आणि तेथून निघून गेली. वासनेने हपापलेला कीचक आता आपली पाठ सोडणार नाही हे द्रौपदीला कळले होते. एके दिवशी सुदेशना सैरंध्रीला म्हणाली, आज आपल्या येथे पर्वणी आहे. तू कीचकाच्या महाली जा आणि सुरा घेऊन ये. द्रौपदी नाईलाज म्हणून निमूटपणे सुरापात्र घेऊन
कीचकाच्या महाली गेली. द्रौपदीला पाहताच कीचक सुवर्ण मंचकावरून उठला आणि प्रसन्न मुद्रेने, "ये सुंदरी, तुझ्यासाठी मी सोन्या चांदीचे दागिने, बहुमोल वस्त्रे आणली आहेत. तू माझी राणी हो." अशा प्रकारचे काहीही बडबडू लागला. द्रौपदीने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत त्याला सांगितले, "या सुरापात्रात सुरा घेऊन यायला महाराणींनी मला सांगितल्यामुळे मी तुमच्याकडे आले आहे. त्यावर दुसऱ्या दासीकरवी मी सुरा पाठवून देतो," असे कीचकाने द्रौपदीला सांगितले. दासी सुरापत्र घेऊन जाताच त्याने द्रौपदीचा हात धरला. तो हात सोडवून द्रौपदी महालातून बाहेर पडली. ती विराटाच्या दरबारात येऊन पोहोचली. विराटासोबत तेथे युधिष्ठिर होता. त्याला पाहून द्रौपदी सुखावली. आता मला कीचक काही करणार नाही असे तिला वाटले. परंतु तो विचार मात्र क्षणभरच टिकला. विराटाने द्रौपदीचे केस धरले आणि तिला भर दरबारात लाथ मारून खाली पाडले. द्रौपदीने युधिष्ठिराकडे नजर टाकली, परंतु आपली ओळख पटू नये या हेतूने युधिष्ठिर काही न घडल्याच्या आविर्भावात बसून राहिला आणि तो म्हणाला, "सैरंध्री, तू आता अधिक न बोलता संयम राखून सुदेशना महाराणीच्या महालात जा. माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडू नये आणि आपली ओळख पटू नये म्हणून युधिष्ठिर हे असं बोलला हे द्रौपदीच्या लक्षात आले. दरबारात एवढा प्रकार घडूनही विराट कीचकाला काहीच बोलला नाही, कारण राजापेक्षा सेनापती वरचढ अशी अवस्था त्या दरबाराची होती. घडलेल्या ओंगळवाण्या प्रकाराने द्रौपदीला झोप लागली नाही. अहो, एखाद्या स्त्रीने अन्याय सहन करावा, अत्याचार सहन करावा, हो पण तो किती? द्रौपदीच्या नशिबी कायमच अत्याचार अन्याय आला होता. मध्यरात्रीनंतर द्रौपदी तिच्या दालनाबाहेर पडली आणि बल्लवाच्या पाकशाळेत गेली. दिवसभराचे काम आटपून भीम स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत झोपलेला होता. द्रौपदीने गदागदा हलवून त्याला उठवले. घडलेला सर्व प्रकार आपल्याला समजला असल्याचे भीमाने द्रौपदीला सांगितले. घडलेला प्रकार हा कितीही चुकीचा असला तरी आपल्याला प्रकट होण्यासाठी थोडेच दिवस राहिले असल्यामुळे आपल्याला क्रोध आवरायला हवा, असे भीमाने द्रौपदीला सांगून तिची समजूत काढली. मात्र दुःख सहन करून शक्ती संपलेली द्रौपदी भीमाला म्हणाली, "कीचक बुद्धीने फार दुष्ट आहे. तो माझ्या परत जवळ आल्याशिवाय राहणार नाही. राजा विराट आणि सुदेशना त्याला भिवून आहेत. त्यामुळे आता तू माझे सहाय्य कर. उद्याचा सूर्य उगवल्यावर कीचक जिवंत दिसला तर मी विष खाऊन मरेन." यावर भीम म्हणाला, "मी कीचकाला ठार मारतो, पण तू असं वेडवाकडं काही बोलू नकोस. तू उद्या कीचकाची भेट घे आणि त्याला रात्री नृत्यशाळेत बोलाव, कारण रात्री तिथे कुणीच नसते. पुढचं तू माझ्यावर सोपव. मी काय करायचं ते बघतो." भीमाच्या शब्दावर आणि शक्तीवर द्रौपदीचा दृढ विश्वास होता. दुसऱ्या दिवशी द्रौपदीच्या कल्पनेप्रमाणे कीचक सुदेशनेच्या महाली आला. झालेल्या प्रकाराबद्दल विराट राजा काहीच बोलला नसल्यामुळे तो अधिकच शेफारला होता. द्रौपदीच्या जवळ जाण्यासाठी तो कामातुर झाला होता. याच संधीचा फायदा घेऊन द्रौपदीने रात्री नृत्यशाळेत मला भेटायला या असे कीचकाला सांगितले. ठरलेल्या बेताप्रमाणे अंधाऱ्या रात्री भीम आधीच पांघरून घेऊन नृत्यशाळेतील पलंगावर जाऊन बसला. मदन आणि मद्य यांनी मत्त झालेल्या कीचकाला पलंगावर सैरंध्रीच आहे असे वाटून, "प्रिये, सुंदरी" असे म्हणत त्याने भीमाला मिठी मारली. भीमाने संधी साधून पांघरुणाचा बोळा त्याच्या तोंडात कोंबला आणि दुसऱ्या हाताने कीचकाचा बाहू उलटा फिरवला. कीचक वेदनेने तडफडला, सुटकेसाठी धडपडू लागला. दोघांची सुमारे घटकाभर झटापट झाली. शेवटी शिताफीने आपल्या बाहूंचा फास भीमाने कीचकाच्या मानेभोवती आवळला. अखेर हातपाय झाडत कीचक मरण पावला. मत्स्य देशाचा सेनापती कीचक वधाची बातमी वणव्यासारखी आर्यावर्तात पसरली. कीचकासारख्या महापराक्रमी सेनापतीला पांडवांनी तर मारले नाही ना, या संशयाने
आणि विराट राजाच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्याचे गोधन लुटण्यासाठी प्रचंड सैन्यासह कौरवांनी मत्स्य देशावर हल्ला चढवला. परंतु अर्जुनाने राजपुत्र उत्तरेयाचे सारथ्य करण्याच्या निमित्ताने कौरवांचा प्रतिकार करून सारे गोधन परत मिळवले. 13 वर्षांच्या काळात प्रथमच पांडव रणांगणात उतरले होते. वर्षभर आश्रय देणाऱ्या विराट राजाच्या उपकाराची जमेल तशी परतफेड पांडवांनी केली. विराटाच्या विजयाच्या धामधुमीच्या काळातच पांडवांची कौरवांसोबत ठरलेली 12 वर्षे वनवासाची व 1 वर्ष अज्ञातवासाचे ही अट पूर्ण झाली होती. पांडवांसोबत द्रौपदी आपल्या मूळ अवतारात प्रकट झाले. त्यांच्या प्रकट झाल्याची बातमी कळताच कुंती माता, धृष्टद्युम्न, द्रौपदीचे मुलगे प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतसेन आदी सर्व मंडळी त्यांना भेटायला आले. ज्या नगरात अज्ञातवासाचे 1 वर्ष व्यतीत झाले त्यांचा निरोप घेताना पांडवांना वाईट वाटले, पण ते इंद्रप्रस्थाच्या ओढीने पुढे निघाले. पुढची दिशा ठरवण्यासाठी पांडवांची कृष्णासोबत बैठक झाली. तुम्हाला तुमच्या न्याय्य हक्काचे राज्य कौरव सहजासहजी देतील असे मला वाटत नाही. तुमच्यासाठी शक्य असेल ती मदत मी करेन. एक प्रयत्न म्हणून मी हस्तिनापूरला जातो आणि तरीही कौरव ऐकले नाहीत तर मात्र महायुद्ध हा एकच पर्याय असेल असे कृष्णाने पांडवांना सांगितले. अखेर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृष्ण पांडवांच्या वतीने अर्धराज्य मागणीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला दाखल झाला. तेथील राज्यसभेत कृष्णाने पांडवांच्या न्याय्य हक्काच्या अर्ध्या राज्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला. मात्र दुर्योधनाने तो फेटाळून लावला. अपयश घेऊन श्रीकृष्ण परत पावली आला. युद्ध अटळ आहे हे श्रीकृष्णाला समजले होते. घडलेला सर्व प्रकार त्याने पांडवांना सांगितला आणि युद्धाच्या तयारीला लागा असे सांगून तो तेथून निघून गेला. होणारे युद्ध हे साधे सुद्धे युद्ध होणार नसून ते महायुद्ध होणार होते. धर्मासाठी धर्मयुद्ध होणार होते. युद्धस्थळ ठरले कुरुक्षेत्र. ज्या ठिकाणी पुण्यसंचय करण्यासाठी पिढ्यानपिढ्या विविध दानधर्म झाले होते, तिथल्या सूर्यकुंडात स्नान करून अनेक जण पावन झाले होते, त्याच कुरुक्षेत्रावर सत्तेसाठी युद्ध होणार होते. कुंडात स्नान करून दान देण्याऐवजी एकमेकांचे जीव घेतले जाणार होते. सर्व सैनिकांना राहण्यासाठी कुरुक्षेत्रावर वेगवेगळी शिबिरे उभारली गेली. द्रौपदीच्या शिबिरातील तसेच आजूबाजूच्या शिबिरातील स्त्रियांची जबाबदारी कृष्णाने द्रौपदीवर टाकली होती. अखेर तो दिवस उजाडला. मार्गशीर्ष वद्य द्वितीया हा युद्धाचा दिवस ठरलेला होता. कृष्णाच्या पांचजन्य शंखाने युद्धाला सुरुवात झाली. दिवसामागून दिवस जात होते. युद्धाचा 10वा दिवस हा हादरवून टाकणारा होता. कारण मी निष्पांडवी पृथ्वी करेन अशी शपथ भीष्मांनी घेतली होती. द्रौपदी दिवसभर खूप अस्वस्थ होती. ती सूर्यास्त होण्याची वाट पाहत होती. सूर्यास्तानंतर युद्ध थांबून तिला काय घडले ते कळणार होते. अखेर सूर्यास्त झाला आणि त्या संधी प्रकाशात धृष्टद्युम्न द्रौपदीला भेटायला आला. पितामह धारातीर्थी पडल्याची बातमी त्याने द्रौपदीला सांगितली. पितामहांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती धृष्टद्युम्नाच्या रथातून युद्धभूमीवर गेली. पितामह शरशय्येवर निश्चित पडले होते. द्रौपदीच्या हातातील बांगड्यांच्या आवाजाने ते त्या आवाजाचा वेध घेत म्हणाले, तू फार मोठ्या मनाची आहेस. तू नक्की येणार याची खात्री होती मला द्रौपदी. द्रौपदीने वाकून पितामहांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या मस्तकाच्या स्पर्शाने पितामहांनी द्रौपदीला सौभाग्यवती भव, यशस्वी भव असा आशीर्वाद दिला आणि त्यांनी सर्व योद्ध्यांना आपापल्या शिबिरात जाऊन विश्रांती घ्या असे सांगितले. सेनापतीची शेवटची आज्ञा ऐकून सर्व आपापल्या शिबिराकडे गेले. दिवसामागून दिवस जात होते.
युद्ध सुरू होते. कौरव आणि पांडवांच्या सेनेतील रोज कोण ना कोणतरी आपापले जीव गमवत होते. या दिवसांमध्ये द्रौपदीचे अनेक नातेवाईक दगावले होते. अखेर युद्धाचा 18वा दिवस उजाडला. भीमाने दुर्योधनाची उजवी मांडी फोडून त्याला मारले आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. युद्ध संपले. पांडवांचा विजय झाला. त्या रात्री सर्वजण शांतीचे स्वप्न उरात घेऊन झोपले होते. मात्र युद्धानंतरचा दिवस उजाडला तो मात्र उरात धडकी भरवणारी बातमी घेऊन उजाडला. कौरवांपैकी जे 3 जण जिवंत राहिले होते त्यांनी रात्री शिबिरात शिरून झोपेत असताना धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या 5ही मुलांची कत्तल केली होती. हे ऐकताच द्रौपदीने हंबरडा फोडला. ती शिबिराकडे गेली. तेथील भयानक दृश्य बघून ती थरथरायला लागली. कुणाचे हात छाटले गेले होते तर कुणाच्या चेहऱ्याचे भाग झाले होते. कुणाचे शीर छाटले गेले होते. द्रौपदीने बधीर मनाने आपल्या मुलांचे अवयव जमवले. पुढील काही दिवसातच कृष्णाच्या सांगण्यावरून धौम्य ऋषींच्या मार्गदर्शनाने कौरव पांडवांच्या युद्धात जे आप्त गेले होते त्यांचे पिंडदान कुरुक्षेत्रावर करून पांडव हस्तिनापूरला गेले. हस्तिनापूरच्या राज्याची घडी बसवण्याची जबाबदारी पांडवांवर आली होती. राज्याची घडी बसवून राज्याभिषेक करून घ्यावा लागणार होता. ज्यासाठी युद्ध झाले होते ते पांडवांना मिळाल्यामुळे त्याची जबाबदारी घेणं हे आता पांडवांना क्रमप्राप्त होते. धौम्य ऋषींच्या अधिपत्याखाली राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. हस्तिनापुरात सम्राट म्हणून पांडूचा राज्याभिषेक झाला होता. त्यानंतरचा हा पहिलाच राज्याभिषेक होता. सर्व विधींची पूर्तता झाल्यानंतर धौम्य ऋषींनी युधिष्ठिराच्या मस्तकावर कुरूंच्या महाराज पदाचा आणि द्रौपदीच्या मस्तकी महाराणी पदाचा मंत्रभरीत सुवर्ण किरीट ठेवला. अखेर सर्व अग्निदिव्य पार पाडत द्रौपदी हस्तिनापूरची साम्राज्ञी झाली. अशी ही द्रौपदी पांडवांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिली. कितीही संकटे आली तरी ती तिने निकराने झेलली. तिने पांडवांना सर्वनाशापासून वाचवले. धृतराष्ट्राने जेव्हा तिला 3 वर मागायला सांगितले तेव्हा तिने 3रा वर न मागून पांडवांना अप्रतिष्ठेतून बाहेर काढले. पांडव आणि कौरव रागाने जळत होते. या आगीच्या डोंबात काय झाले असते कोण जाणे. मात्र ह्या कृष्णेने शांती प्रस्थापित केली. द्रौपदीचा आणि सीतेचा वनवास यात नावाखेरीज काहीच साम्य नाही. द्रौपदीला वनवास घडला नवऱ्याच्या द्यूतावरील प्रेमामुळे. पांडवांना राज्य मिळण्याकरिता काही प्रमाणात का होईना द्रौपदी कारणीभूत होती. पांडव वनवासाला गेले तेव्हा ती केवळ त्यांची सावली म्हणून गेली असे नाही, तर नवऱ्यांचे वैभव व मोठेपणा भोगायचा तिचा अधिकार, तसंच त्यांच्या कष्टांची व अपमानाचीही वाटेकरी आपण व्हायचं हे तिला ठाऊक होतं. द्रौपदीवरची संकटे मानवी ह्या जगातल्या माणसांनी आणलेली आणि नवऱ्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेल्या निष्क्रियतेमुळे आली होती. द्रौपदीची विटंबना वर्णिताना केवळ 2च शब्द येतात, ते म्हणजे नाथवती अनाथवत. पाचांची असून अनाथासारखी, माहेर श्रीमंत असून अनाथासारखी, शूर पाठीराखे असतानाही अनाथासारखी. तिच्या दैन्याची खरी जखम हीच आहे. द्रौपदीच्या आयुष्यात मानहानीचे अनेक प्रसंग आले, मात्र ती धाडसी, दृढ निश्चयी, मानी आणि तेजस्विनी होती. आयुष्यभर धीरोदात्तपणे लढणाऱ्या दुर्गेला माझे सादर वंदन.